रावणाच्या राज्यात राहूनही बिभीषण बिघडला नाही आणि रामाच्या राज्यात राहूनही कैकेयी काही सुधारले नाही. मुळात सुधारणे आणि बिघडणे व्यक्तीच्या विचारावर आणि स्वभावावर अवलंबून असते, परिस्थितीवर नाही. म्हणून विचाराची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल. एका दिवसात खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही खराब न होणारे तूप लपलेले असते. म्हणून आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसामागे तुमचे चांगले दिवसही असतात. भ्रष्टाचाराचा पैसा फक्त मस्ती करायला शिकवतो, तर घाम गाळून कमावलेला पैसा आयुष्य कसं जगायचं हे शिकवतो. जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली तो कधीही विसरत नाही. नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं, तर मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं. संस्कारांना कोणतीही ओळख नसते, ते माणसाच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि विचारातून दिसून येते. घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेल असं नसतं. दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्त्वाचं असतं. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे. यशस्वी व्यक्ती भरपूर असतात, पण समाधानी फार कमी. कारण यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो. ज्यांनी तुमची धडपड पाहिली आहे त्यांनाच फक्त तुमच्या यशाची किंमत कळते. इतरांसाठी तुम्ही फक्त नशीबवान असता. जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम हा खूप महत्त्वाचा असतो. शत्रू मिळवणंही म्हणावं तेवढं सोपं नसतं. त्यासाठी खूप चांगली कामं करावी लागतात. प्रश्न कुठलाही असो, तो कधीच एकटा येत नसतो, तो उत्तराला सोबत घेऊन येत असतो. आपण संपूर्ण आयुष्यात काही बनू अथवा नाही, पण एक चांगला माणूस म्हणून जगता आले पाहिजे. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसले तरी चालेल, पण सन्मान मात्र देता आला पाहिजे. माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल, पण माणुसकीमध्ये तो पक्का असला पाहिजे. पद महत्त्वाचे नसते, आपल्या विचारांची गुणवत्ता महत्त्वाची असते. छोट्या छोट्या गोष्टीतूनही आनंद घेता येतो, फक्त मन समाधानी असलं पाहिजे. देवाच्या निर्णयावर कधीच दुःखी व्हायचं नाही, कारण देव आपल्याला ते देत नाही जे आपल्याला चांगलं वाटतं, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. जगताना आपल्या बोलण्यात सरळपणा आणि तिखटपणा इतका ठेवा की वाईट लोकांना त्याचा ठसका आणि चांगल्या लोकांना त्याची गोडी लागली पाहिजे. पारखून घेतलं तर कोणीच आपलं नसतं आणि समजून घेतलं तर कोणीही परकं नसतं.